नाशिकमध्ये 2 दिवसांपासून मुसळधार असा पाऊस सुरू आहे। गंगापूर धरणातनं 8100 क्युसेक्सनं गोदावरी नदीपात्रात पाणी सोडलं जात आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना आणि गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नाशिकचं गंगापूर धरण हे 86% भरलंय आणि विसर्ग सुरू करण्यात आलाय। दरम्यान धरणातनं केल्या जाणाऱ्या विसर्गामुळे गोदावरी नदीपात्रात पूरस्थिती निर्माण झाली आहे। रामकुंड परिसरात रात्री पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली। त्र्यंबकेश्वरमध्ये मुख्य रस्त्यांना सुद्धा नदी नाल्याचं स्वरूप प्राप्त झालंय। इकडे आपण ही दृश्य बघतोय रामकुंड परिसरातली। दर्शन परदेशी यांनी ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही दृश्य आहेत आणि याच दृश्यांच्या माध्यमातून सध्या गोदावरीची स्थिती नेमकी कशी आहे ते आपण पाहू शकतोय। पावसाचा आजही नाशिकमध्ये काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट तर काही ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नाशिकमधल्या धरण क्षेत्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला जातोय। अधिक माहिती घेऊयात। प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रांजल, सध्या आपण बघतोय नाशिकमध्ये अलर्ट देण्यात आलेला आहेच आहे आणि त्या अनुषंगाने प्रशासन खबरदारी बाळगताना पाहायला मिळते। पाण्याचा विसर्गही वाढवला जाईल असं कळतंय का? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर शनिवारी सकाळपासूनच पावसाची संततधार ही बघायला मिळत होती। काल देखील दिवसभर नाशिक जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून हे काढलं होतं। मात्र रात्री पावसाने थोडीशी उसंतही घेतली होती, विश्रांतीही घेतली होती। मात्र आता आपण जर बघितलं तर गेल्या अर्ध्या तासापासून पुन्हा एकदा पावसाची जोरदार बॅटिंग ही बघायला मिळते आणि यामुळे नाशिक शहरातील पर्यटकांचं मुख्य आकर्षण ठरत असलेला सोमेश्वर धबधबा हा देखील अशा प्रकारे ओसंडून वाहतोय, खळाळून वाहतोय। आपण समोर बघत आहोत, जणू या सोमेश्वर धबधब्याने रौद्ररूप धारण केले की काय, असंच खरं तर भाग जो आहे तो सध्या इथे होतोय। गंगापूर धरणा म्हणजे नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारं मुख्य धरण आहे। त्या धरणामध्ये देखील पाणीसाठ्यामध्ये चांगली वाढ ही झालेली आहे, कारण धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग ही सध्या बघायला मिळत असल्यामुळे धरण हे 86% भरलेलं आहे आणि त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येतोय आणि त्याच धरणातून पाणी जे आहे हे या धबधब्यावरती येऊन हे पोहोचत असतं आणि यामुळे आपण जर बघितलं तर या धबधब्याच्या पात्रामध्ये अशा प्रकारे नदी पात्रामध्ये मोठी वाढ ही झालेली आहे। जिकडे तिकडे पाणी जे आहे ते आपल्याला नजरेस पडत आहेत। या ठिकाणी पोलिसांकडून खरं तर आता खबरदारी घेतली गेलेली आहे। धोकेदायक ठिकाणी पर्यटकांना येऊ दिलं जात नाही आहे। नो सेल्फी झोन देखील हे तयार करण्यात आलेले आहेत आणि एकीकडे ही परिस्थिती असताना देखील दुसरीकडे आपण जर प्रज्ञा काही दृश्य मी तुम्हाला आता दाखवतोय की ते पर्यटक असतील, नागरिक असतील, इथे जाऊ नका असं आवाहन केलं जात असताना पलीकडे आपण ही काही दृश्य बघत आहोत। हे मासेमार आहेत आणि ते इथे मासे पकडण्यासाठी आलेले आहेत। काही वेळापूर्वीच खरं तर ते अशा प्रकारे धबधब्यामध्ये देखील उतरले होते आणि मासे पकडण्याचं काम जे आहे ते त्यांच्याकडून केलं जात होतं। पाऊस हा सुरू झालेला आहे, विसर्गामध्ये देखील वाढ ही केली जाणार आहे। त्यामुळे जर पाणी पातळी जर परत वाढ झाली तर या मासेमारांना देखील धोका जो आहे तो उद्भवू शकतो। त्यामुळे कुठेतरी हे धाडस जे आहे ते नागरिकांनी टाळणं गरजेचं आहे। आपण इकडे जर बघितलं तर हे पाणी जे आहे ते सध्या पुढे रामकुंड परिसरामार्गे नांदूर-मंडलेश्वर बंधाऱ्याकडे जाऊन पोहोचणार आहेत। त्यामुळे साहजिकच दारणा असेल, यासोबतच गोदावरी नदीचं पाणी आहे, ह्या दोघं नद्यांचं पाणी जे आहे ते दारणा धरण नांदूर-मंडलेश्वर बंधाऱ्यामार्गे जायकवाडीकडे जाऊन पोहोचणार आहेत। नांदूर-मंडलेश्वर बंधाऱ्यातून सध्या जवळपास 54,000 एवढा पाण्याचा विसर्ग जो आहे तो सध्या केला जातोय। त्यामुळे साहजिकच मराठवाड्याला देखील दिलासा जो आहे तो मिळणार आहे। मात्र कुठेतरी म्हणजे नाशिकचा जर विचार केला तर गेल्याच आठवड्यामध्ये अनेक धरणं जी आहेत ती अजूनही कोरडीटाक असल्याचं बघायला मिळत होतं। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील पावसाने हजेरी लावली नव्हती। मात्र सध्या आपण जर बघितलं तर 2 दिवसांमध्ये अनेक धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ ही झालेली आहे। जवळपास 8 धरणातून सध्या पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू आहे आणि कुठेतरी नाशिककरांना दिलासा देखील मिळालेला आहे। मात्र पावसाचा जोर जर असा सुरू राहिला तर साहजिकच आहेत नद्यांना पूर हे येणार आहेत। त्यामुळे धोकेदायक ठिकाणी जाऊ नका, नदीकाठच्या गावांना देखील स्थलांतरित करण्याचा आदेश आहे, सूचना ज्या आहेत त्या प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे कुठेतरी प्रशासन आता अलर्ट मोडवर आलेलं आहे आणि नागरिकांनी देखील तेवढीच खबरदारी घेणं हे गरजेचं आहे। प्रज्ञा, नक्कीच प्रांजल, आणि या दमदार पावसाची अपेक्षा खरं तर यापूर्वी केली जात होती, कारण धरणं पूर्णपणे भरणं हे मुळात गरजेचं होतं, जेणेयोगे पुढे हे पाणी नगर आणि त्याचबरोबर मराठवाड्याला सुद्धा मिळू शकेल। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।